नमस्कार, मी डॉक्टर अनिघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉक असतात. सहज मला आता एक विषय आठवला म्हणून म्हटलं बोलावं तुमच्याशी. तहान लागली की पाणी प्यायचं, भूक लागली की खायचं. तुम्ही म्हणता कधी पाणी प्यायचं, कधी हे करायचं? जेवायच्या आधी प्यायचं, जेवायच्या नंतर प्यायचं, सकाळी उठल्यावर प्यायचं, रात्री झोपताना प्यायचं. कधी प्यायचं पाणी? तहान लागली की पाणी प्यायचं. उगाचच काय हे आपलं सगळ्या गोष्टींना कसले नियम लावून घेताय? एवढं नियमात बांधून चालेल का आपलं जीवन? जेवढं तुम्ही स्वतःला नियमात बांधून ठेवाल ना, तेवढा तुम्हाला स्ट्रेस येतो मेंदूला. अरे 6 बाटल्या पाणी प्यायचे, 3 बाटल्या पाणी प्यायचे, हा स्ट्रेस आहे मेंदूला. उठसूट आपलं पाणी प्यायचं, उठसूट आपलं पाणी प्यायचं, तहान नाही लागली तरी पाणी प्यायचं. असा प्रत्येक गोष्टीत आजकाल आपण स्ट्रेस घेत असतो. प्रत्येक गोष्टीत रूल्स, बंधन. आपण म्हणतो ना, काय खाल्ले पाहिजे म्हणजे आम्ही चांगले राहू, पथ्य काय पाळले पाहिजे, तरुण राहण्यासाठी काय करावं, तरुणपणी कसं राहावं, 40शीत आहार काय घ्यावा, 60ला आहार काय घ्यावा म्हणजे आम्ही छान राहू वगैरे वगैरे. सारखे प्रश्न. म्हणजे सोशल मीडियामुळे हल्ली हे सगळं जास्त झालेलं आहे बरं का. कसं राहावं, काय राहावं, कसं राहू नये वगैरे वगैरे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला नियम, प्रत्येक गोष्टीला नियम. खायला प्यायला नियम, उठायला नियम, योगा करणार तेव्हा नियम, गप्पा मारायला नियम, सगळ्या गोष्टीला. अगदी तुम्हाला सांगते, परवा आमची एक मैत्रीण रेझॉर्टला गेली होती. मैत्रिणी गेल्या होत्या त्या सगळ्या एन्जॉय करायला. तिथं सुद्धा सगळे नियम. आता एवढ्या वेळात आधी हे एन्जॉय करायचं, मग हे एन्जॉय करायचं, मग हे एन्जॉय करायचं, मग असं एन्जॉय करायचं, मग असं एन्जॉय करायचं. नियम. मस्त निसर्गमुक्तपणे अनुभवायचा, हे काही नाही. नियम. प्रत्येक गोष्ट अशा पद्धतीनेच करायची. मग तो स्ट्रेस येतो कुठंतरी. आपल्याला त्या बंधनं नको वाटतात. बंधनामधनं मिळणारा जो आनंद आहे ना, तो आनंद होत नाही. परवा एक जण, आमची एक मैत्रीण परदेशी गेली होती बरं का हिंडायला. ती म्हणली इतकं छान ना, ती जी कोऑर्डिनेटर होती, कोऑर्डिनेटर्स म्हणतात ना त्याला, ती जी गाईड म्हणू आपण त्याला, ती जी गाईड होती ना, ती आम्हाला इतकं छान सांगायची, सगळं असं करा, तसं करा, तसं करा, तसं करा, आज हा ड्रेस घाला, आज असं नाचा, आज अशी गाणी. तुम्हाला एन्जॉय करायला शिकवायचं का? आयुष्यामध्ये दिवसापासून रात्रीपर्यंत आपण एका बंधनामध्ये, आपल्या शिस्तीमधनंच जात असतो. मग थोडंसं रिलॅक्स राहण्यासाठी म्हणून आपण बाहेर जात असतो ना. मग उठसूट कसलं हे बंधन. त्या बंधनाचा स्ट्रेस येतो माणसाला. आणि जेवढा तुम्हाला स्ट्रेस म्हणजे ताण येतो, कारण मला हे नाही केलं मी आता, तर अरे माझं चुकलं काय असं. आणि केलं की वाटतं हां झालं बाबा, हुश्य. म्हणजे एक गोष्ट कशी तरी केली, हुश्य. पण त्या केल्याचा आनंद होत नाही हो तुम्हाला. ती गोष्ट केल्याचा आनंद व्हायला पाहिजे का नको सांगा तुम्हाला? एखादी गोष्ट केल्यावर तो आनंद नाही, झालं बाबा करून एकदाची, म्हणजे एका पाट्या टाकणे म्हणतात ना, तसं आजकालचं जीवन झालेलं आहे. त्यामुळे आपण असं ह्या सतत घेणाऱ्या ताणामुळं आपण जगण्याचा ताण घेतो, आनंद घेण्याचा ताण घेतो, खाण्यापिण्याचा ताण घेतो. फक्त करिअर आणि पैसा ह्याचा ताण नाही, नात्यांचा ताण घेतो. प्रत्येक गोष्टीत आपल्याला असं वाटतं हे नातं असंच गेलं पाहिजे. सिरियलमध्ये बघून असं वाटतं नवरा बायकोचं नातं असंच छान 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 गुडी गुडी गेलं पाहिजे. सासूसून चांगले एखाद्या घरात राहत असतील तर ते सिरियलमधलं बघून उगाचच त्यांच्या नात्यामध्ये कुठेतरी दरार यायचा. तिथला स्ट्रेस बघून, तिथला ताणतणाव बघून, तिथली भांडणं बघून मन कलुषित करून घ्यायची. असं हे सगळं आजकालच्या जीवनामुळे झालेलं आहे. पूर्वीचं जेवण कसं होतं? छान, स्ट्रेस फ्री, तणावमुक्त. आनंदाने राहायचं, एकत्र राहत होते सगळेजण, कामं वाटून घ्यायची.
मी का तू का असं फारसं व्हायचं नाही. एखादी व्यक्ती असायची त्याच्यामध्ये सुद्धा, कडू म्हणतात तशी. पण तरी त्यामुळे पूर्वी की नाही लोक अशी खूप जास्त जगताना दिसायची. मला असं वाटतं की एकत्र राहणे, तणावमुक्त जीवन जगणे, निसर्गाच्या सानिध्यात जगणे. आणि आता बघा साधं पाणी आलं नाही म्हणून किती आम्हाला टेन्शन. 7-7 दिवस आमच्याकडे पाणी येत नाही. पूर्वी कसं मागं विहीर असायची, जायचं नदीला जायचं, पाणीच पाणी. तसा तणाव नसायचा. काय होतं माहिती, पूर्वी जास्त फिजिकल कामं होती, म्हणजे शारीरिक कामं आणि शारीरिक कष्ट जास्त होते. सगळ्या एकत्र कुटुंब असायची. म्हातारी माणसं जी होती ती खूप वर्ष जगायची, म्हणजे ती म्हातारी व्हायची पण तरी सुद्धा अनेक वर्ष जगायची. आणि त्यातली सर्वात म्हातारी व्यक्ती असायची ती स्वयंपाकघरामध्ये सतत काही ना काहीतरी काम करत असायची, सतत. म्हणजे तिचा सगळ्यांना मदतच व्हायची. त्यामुळे ती अशी नको अशी कुणाला वाटायचीच नाही. त्यामुळे ती सुद्धा तरुण राहायची. मी सुद्धा कितीतरी बायका बघितलेल्या आहेत. एक 90 वर्षाची मावशी बघितलेल्या आहेत. मावशीच म्हणायचं आम्ही, कारण की त्या मावशीसारख्याच दिसतात अजूनही. एक दात पडलेला नाही, कानाने ऐकायला येतं, डोळ्यांनी दिसतंय, केस काळे भोर आहेत, छान आहेत. इथनं आमच्या घरावर जातात अशा, इकडे तिकडे जातात. सकाळी वॉकिंगला जातात, संध्याकाळी वॉकिंगला जातात. हातात काठी नाही, काही नाही, काही नाही. स्ट्रेस फ्री जीवन, तणावमुक्त. सगळं सुनांवर सोपवून दिलेलं आहे. नाच सुना आलेले आहेत, त्या फक्त छान जगतायत सगळ्यांशी गप्पा मारत मारत. मी कितीतरी बायकांना बघते, पुरुषांना सुद्धा, जे तणावमुक्त जीवन जगतात, कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घेत नाहीत, ते खूप जास्त जगतात. पण आता असं नाही झालेलं. प्रत्येक व्यक्तीला टेन्शन आहे, मत्सर आहे. त्यामुळे त्या मत्सरापोटी एकमेकांची स्पर्धा आहे. प्रत्येक नात्यात स्पर्धा आहे. तू मोठा का मी मोठा, मी मोठी का तू मोठी, तुझ्याकडे हे नाही माझ्याकडे हे आहे, अरे बापरे तिच्याकडे हे आहे माझ्याकडे नाही. सतत 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 ताण तणाव. ह्याच्यामुळे काय व्हायला लागले की माणसं लवकर म्हातारीच व्हायला लागले. वयाने माणूस म्हातारा होत नाही, आकड्याने माणूस म्हातारा होत नाही. अति विचार आणि अति ताण घेऊन घेऊन माणूस म्हातारा होतो. अति ताण घ्यायचा. आणि आजकाल प्रत्येक गोष्टीत आपण खरं तर अंथरूण पाहून पाय पसरावे असं आपण म्हणतो की नाही. पण हल्ली प्रत्येकजण तसं कोणीच करत नाही. प्रत्येकाची पांघरुणं एवढी काय मोठी होऊन बसलेली आहेत, काय सांगावं. आणि काही काहींची पांघरुण छोटी आहेत आणि ह्यांचे हातपाय एवढे बाहेर आलेले आहेत. ताणतणाव, आर्थिक ताणतणाव, सामाजिक ताणतणाव. आणि ह्या सगळ्या, हे बघा, सगळीकडे संघर्ष असणार, आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडत राहणार. आता पोल्युशन आहे किंवा अन्नधान्यावर केमिकल मारतात म्हणून ह्या गोष्टीचा ताणतणाव घेऊन तुम्ही चालेल का हो. पोल्युशन असणार, मग त्याला तुम्ही काय करणार, काय ते बदलू शकता तुम्ही, काय कुठे दुसरीकडे जाऊन राहणार आहे. आजकाल तुम्ही खेड्यामध्ये जरी गेलात तरी तिथं सगळी मस्त घरं झालेली आहेत, झाडी कमी झालेली आहे, वाहनं सुद्धा तेवढीच झालेली आहेत. तुम्ही खेड्यात गेला तर खेड्यासारखं वाटतच नाही ती, अशी सगळी खेडी झालेली आहेत. म्हणजे आता निसर्ग कमी कमी होत गेला, जलसंपत्ती कमी झाली, वनसंपत्ती कमी झाली, पुन्हा प्राणी संपत्ती कमी झाली, सगळ्या गोष्टी या कमी झाल्या. या गोष्टींचा ताण तुम्ही घेऊन कसं चालेल, ह्याच्यातच तुम्हाला तर जगायचंय. आपण नाहीच ताण घेऊन चालणार. आणि जर ह्या गोष्टीचा तुम्ही ताण घेतलात तो सारखा 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 येणारा मेंदूला ताण, त्याच्यामुळे स्ट्रेस हार्मोन्स मेंदूतून बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे तुमची भूक कमी होते, झोप कमी होते, विचारात कन्फ्युजन येतं, पुन्हा तुम्हाला सारखं सारखं विसरायला होतं, चिडचिड होते, रेस्टलेस होता, अँझायटी होते, अस्वस्थता होते, चेहरा फ्रेश राहत नाही, सुरकुत्या पडायला लागतात, डोळ्याभोवती काळ व्हायला, किती गोष्टी. म्हणजे तरुणपणातच तुम्ही म्हाताऱ्यासारखं दिसायला लागता, वागायला लागता ताणामुळे. तुम्ही नुसती ती अँटी एजिंग क्रीम फासून तुम्ही तरुण दिसत नाही. तुमची लाईफस्टाईलच तशी पाहिजे. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी मगाशी मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे
आहारामध्ये त्याच्यावर केमिकल्स मारणारच की होते. आता जगच तसं आहे केमिकलवालं. तुम्हाला केमिकल विरहित जर काही गोष्टी घ्यायच्या असतील तर 20 रुपयाची गोष्ट 200 रुपयाला घ्यायला पाहिजे. आणि ती सुद्धा खरंच केमिकल विरहित असेल कशावरून. समजा एखादी भाजी आहे, तुम्हाला केमिकल विरहित म्हणून कोणी आणून दिली, तरी ज्या ठिकाणी ज्या मातीमध्ये ती लावलेली आहे त्या मातीमध्ये केमिकल्स आहेत. जे पाणी त्याला मारलं जातं ते पाणीमध्ये केमिकल्स आहेत. फक्त उगवणाऱ्या भाजीवरती जंतुनाशकं मारली नाहीत, कीटकनाशकं मारली नाहीत म्हणून काही ती अशी केमिकल विरहित होत नाही. तो केमिकल सकटच ती आपल्याला पचवावी लागणार आहेत आणि त्याच्यात केमिकल्स आहेत हे समजूनच तुम्ही राहिलं पाहिजे. आणि त्याचा जर का तुम्ही ताण घेत राहिलात तर मग झालं, स्ट्रेस हार्मोन्स बाहेर पडणार मेंदूतून, मेंदूला त्रास सगळ्याच्या. आणि स्ट्रेस हार्मोन्स जेव्हा सिक्रेट होतात त्यावेळेला त्याचा परिणाम तुमच्या हार्टवर म्हणजे हृदयावर होतो, लंग्सवर होतो. आपल्याला असं धडधडायला लागतं, हार्टही खूप जास्त पंप करायला लागतो, सारखं सारखं बाथरूमला जावं असं वाटतं. एक गोष्ट आहे, त्याचा आपल्या जेवणाखाणावर परिणाम होतो, झोपेवर परिणाम होतो, अशक्तपणा वाटतो, किती किती गोष्टी होतात. आपल्याला नीट विचार करता येत नाही. म्हणजे थोडक्यात काय तर अतिताणामुळे म्हातारपण येतं. अतिताणामुळे, अतिविचारांमुळे, भविष्याचा विचार आणि भूतकाळाचा विचार याच्यामुळे हे ताण तुमच्या मेंदूवर येतात आणि मेंदू तुमचा थकतो हो. आणि मग तो स्ट्रेस, त्याला ताण आला की मग झालं, मग त्याचा सगळा परिणाम तुमच्या शरीरावर व्हायला लागतो. म्हणजे अलीकडे आपण म्हणतो ना की पूर्वीचं अन्न असं होतं, पूर्वीचं असं होतं, त्यामुळे पूर्वीची म्हातारी माणसं जास्त घट्ट होती असं आपण म्हणतो. तसं नाही आहे. पूर्वी ताणतणाव कमीच होते आणि जरी ताण असले तरी ते संपूर्ण कुटुंबामध्ये विभागले जायचे. आणि आत्तासारखे ताणतणाव पूर्वी प्रचंड नव्हते, कारण गरजा कमी होत्या. सगळ्यांच्याच गरजा कमी होत्या, घरातल्यांच्या कमी होत्या, बाहेरच्यांच्या कमी होत्या, अपेक्षा फारशा नव्हत्या. रोजचं दैनंदिन जीवन नीटपणे कसं घालवता येईल एवढंच बघितलं जात होतं. आणि त्यामुळे कमी गरजा होत्या, त्यामुळे ताणतणावही कमी होते. एक तर होती श्रीमंती, नाही तर होती गरिबी, मधले हे ताणतणाव नव्हते. तर त्यामुळे अँटी एजिंग क्रीम लावून आपलं तरुणत्व आपल्याला टिकवता येणार नाही. परवाच मी एक अशी सोशल मीडियावरतीच एक बातमी बघितली म्हणा की खूपच आता तो विषय आता सगळीकडे पसरला आहे, चघळला गेलेला आहे. तो म्हणजे 60 उलटून गेलेली एक स्त्री अतिशय तिशीत असल्याप्रमाणे स्वतःचं फोटो सेशन करते. म्हणजे तशा अलीकडच्या मुली कशा इकडून तिकडून असा असा पदर घेतील, इकडून तिकडून सगळं दाखवत वगैरे असे फोटो सेशन करते. तिशीच्या मुलीमध्ये किंवा तिशीच्या स्त्रीमध्ये जशा भावना असतात, शारीरिक भावना जशा असतात, तशा भावनांचे प्रकटीकरण करत करत 60 नंतरची आहे, 65ला आलेली बाई आहे, तसं प्रकटीकरण करत करत ती स्वतःचे फोटो पोस्ट करते, त्याविषयी बोलते, त्याविषयी ती लिहिते. खरं तर ती साडीतच फोटो सेशन करते, छान हातात ढीगभर बांगड्या घालते, गळ्यात ढीगभर घालते, टिकली लावतेच, केस अजिबात डाय करत नाही. फक्त ती काय करत असेल तर साडी नेसून सुद्धा त्या साडीचा पदर जो आहे तो वेडावाकडा घ्यायचा आणि बसण्याची स्टाईल ही जरा थोडीशी अनैसर्गिक बसायचं किंवा अनैसर्गिक फोटोशूट, किंवा मग ते थोडंसं तिशीतल्याप्रमाणे 25शीतल्या मुलीच्या भावना दाखवण्याचा प्रयत्न करत करत हा 65चा मी अजूनही तरुण आहे दाखवण्याचा एक प्रयत्न. अर्थात त्या व्यक्तीनं ते दाखवलं. आजकाल हा प्रयत्न घरोघरी प्रत्येक व्यक्ती करतात. प्रत्येक स्त्रीला वाटत असतो, पुरुषांचा काय प्रश्न नाही, मी पुरुषांविषयी बोलत नाही, त्यांचा वयाशी काय संबंध नाही, ते तरुणपणीच म्हातारे होतात, ते काय सोडून द्या. पुरुषांचं मी बोलत नाही,
कधी कधी मी थोडीशी त्यांना कडू बोलते कारण की ते तसे राहतात म्हणून, बाकी काही नाही. मला असं वाटत असतं सगळ्यांनी प्रेझेंटेबल राहावं म्हणून मी बोलत असते. पण स्त्रियांच्या बाबतीत मात्र मी जाणून बुजून मी स्त्रियांना असं म्हणत असते की स्त्रियांनी चांगलं राहावं, पण स्त्रियांनी तरुण राहण्याचा प्रयत्न करू नये. म्हातारपण जसे आहात तसेच, पण छान राहा, प्रेझेंटेबल राहा. नुसार तुम्हाला मान मिळावा, वयानुसार तुमच्याकडे प्रेमानं बघितलं जावं. 65च्या 60च्या वयातल्या स्त्रीकडे कोणीतरी 20-22 वर्षाचा मुलगा आकर्षणाने बघायला लागला तर ते कितपत योग्य आहे. आणि तेच त्या पोस्टमध्ये वारंवार सांगितलं जात होतं की 65च्या त्या स्त्रीकडे तरुण मुलं अट्रॅक्ट होत आहेत वगैरे वगैरे. म्हणजे त्यांना काय मेसेज द्यायचा होता मला काही कळलं नाही. पण का हे असं त्या स्त्रिया अर्थात ठीक आहे, आजकाल हा सोशल मीडियाचा जमाना आहे. त्या रील्स, त्या लाईक्स, ते पोस्ट्स, त्यामुळे मिळणारा प्रचंड कीर्तीच म्हणा, म्हणजे कसे पॉप्युलॅरिटी, आणि मग त्यातनं येणारा पैसा, हाच सगळ्यातनं म्हणजे पैसा, सगळ्यातनं मिळणारा पैसा हेच त्या सगळ्याचं शेवट आहे. आणि त्याच्यामुळे हे अति जास्त गोष्टी केल्या जातात आणि चुकीच्या गोष्टी रुजवल्या जात आहेत. म्हणून मला बोलावंसं वाटलं की तारुण्य हे काही फक्त शरीराचं नाही आहे हो. आणि तरुण मन असणं म्हणजे तुम्ही भावना दाखवणं तरुणपणीच्या म्हणजे सुद्धा तरुण मन असणं असं नाही हो. मी कालच एक पोस्ट बघितली. त्या पोस्टमध्ये 72 वर्षाचे एक गृहस्थ डोंगर चढवत होते असे घोरपडीसारखं. मी म्हटलं आता पडतात की काय माझ्या ओळखीच्यातलेच आहेत होते. ते जातात कायम असं ट्रेकिंगला जातात. आम्हालाही म्हणायचे पूर्वी की चला आम्हाला कधी धाडस झालं नाही जायचं, पडलं बिडलं तर कोण बघणार आम्हाला म्हणून. पण असं घोरपडीसारखं चढले बाई ते वर. मी मग असं करून बघत होते, आता पडले तर काय करायचं. वर गेले, असं बसले, आणि मग मी म्हटलं आता हे उतरणार कसं मला बघायचं होतं. कोण चढताना चढले असे सरळ सुळक्यावर. पण ते उतरताना काही त्यांनी व्हिडिओ केला नाही, पण ते फार डेंजर होतं. हे तरुण पण टिकवायला काही हरकत नाही. असं तरुण राहा ना तुम्ही, ॲक्टिव्ह राहा ना तुम्ही, तरुण वर्गाला लाजवेल असं ॲक्टिव्ह राहा ना तुम्ही. हे मला खूप आवडलं. पण उगाचच नाही त्या शारीरिक प्रदर्शन करून काय त्या भावनातून वासना निर्माण होईल असे सगळे फोटोज पोस्ट करून तुम्ही तरुण आहे हे दाखवणं, हे नाही हो छान वाटतं. त्याच्यात म्हातारी व्यक्ती म्हातारीच दिसते. किती तुम्ही त्याला थर लावा. उगाच एखाद्या बाजूने असं माणूस तरुण दिसतं, एखाद्या बाजूने म्हातारच दिसतं. उगाच त्या फोटो काढणाऱ्याचं ते स्किल असतं की ते तुम्हाला तरुण दाखवतं, पण माणूस तरुण दिसत नाही. ह्या सगळ्या ज्या सुरकुत्या आहेत, तुम्ही कुठल्या सुरकुत्या शरीरावरच्या लपवणार. हां, मग म्हणून त्याच्यासाठी ते कॉर्सेट घालायची, म्हणजे ते ड्रेसेस मिळतात. हे ब्लाऊज आहेत ना, त्याला आतून सगळं असं पॅडिंग असतं, पूर्णच्या पूर्ण ड्रेसला पॅडिंग असतात. मग ते अगदी असं मस्त असं मासळी दिसते. हे तरुण पण घेऊन काय करायचं हो. त्याच्यापेक्षा मस्तच टेन्शन मुक्त राहा, तणाव मुक्त राहा, आनंदाने राहा, प्रेझेंटमध्ये राहा. भूतकाळाचा विचार फारसा करू नका. गेलेले दिन गेले, भविष्याचं आपल्या हातामध्ये नाही आहे, उद्याचा दिवस आपल्याला माहीत नाही आहे. पण आजचा दिवस जो आहे तो मस्तपैकी आनंदाने घालवलं तर तुमचं तरुणपण टिकणारच ना, तुम्हाला टेन्शन येणार नाही. तरुणपण म्हणजे काय फक्त चेहरा छोटा दिसणे म्हणजे तरुण नव्हे, सुटकुटलेला दिसणे, शरीर सुटकुटलेलं दिसणे, चवळीची शेंग दिसणे म्हणजे काय तरुणपण नव्हे हो. आलात काय? ठीक आहे, ओके, झालं, मिळाला, हुश झालं बाई, एकदाशी चष्मा झाला.
किती 10 मिनिटाचं काम होतं, 2-3 दिवस नुसतं टेन्शनमध्ये घालवले. माझा चष्मा. मी म्हटलं की नाही, जाऊन आणलं की झालं. तेवढं दुकानापर्यंत जायचं कंटाळा करायचा नाही बघा. त्या निमित्ताने माणूस घराच्या बाहेर पडते. पटकन घराच्या बाहेर पडायचं, वस्तू घेऊन यायची. चष्म्याला तुम्ही सिलोटेप लावत बसला होता, काय सांगायचं. काय चल बघा, आज बाहेर जाऊन आल्यावर बघा तुम्हालाही फ्रेश वाटलं की नाही.